हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या आपल्या ह्या चॅनलवरती. आपण आज काय पाहणार आहोत? इयत्ता 6वी विज्ञान पाठ दुसरा मापन यावरील छानसे प्रश्नोत्तर म्हणजे आपला स्वाध्याय. तर सुरू करूया. पहा आपला आजचा प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. आपल्याला खाली काही रिकाम्या जागा दिल्या आहेत, त्याच्या जागेवर आपल्याला योग्य शब्द सुचवायचे आहेत. हो. तापमान मोजण्याचे साधन म्हणजे टिंब-टिंब होय. तर तापमान मोजण्याचे साधन काय असते? तर तापमापी हे तापमान मोजण्याचे साधन असते. हा, मानव शरीराचे सामान्य तापमान टिंब-टिंब सेल्सिअस असते. 37 अंश सेल्सिअस. ई, एकाच स्थिर बिंदूपासून अंतर मोजताना तो बिंदू म्हणजे टिंब-टिंब बिंदू होय. तर काय शून्य बिंदू होय. ई, 1 मीटर इज इक्वल टू किती सेंटीमीटर मित्रांनो? 100 सेंटीमीटर. पहा पुढं. तापमापीच्या काचेच्या फुग्यात रंगीत टिंब-टिंब भरलेले असते. तर त्या ठिकाणी अल्कोहोल. तापमानाचे एसआय एकक टिंब-टिंब आहे तर केल्विन. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता ते लिहिण्यासाठी. पाहूया पुढं. प्रश्न दुसरा. खालील मापनासाठी कोणते उपकरण वापराल? पहा खालील आपल्याला काही मापन दिले त्यासाठी कोणते उपकरण वापरू आपण ते सांगायचे. पेन्सिलची किंवा पेनची जर आपल्याला लांबी मोजायची असेल तर आपण काय वापरू? मोजपट्टी. त्यानंतर स्वतःची जर आपल्याला उंची मोजायची तेव्हा देखील आपण मोजपट्टी वापरू. आणि आसपासचे जे मोठे झाडांचे बुंद्यांचा घेर आहे ते जर आपल्याला मोजायचे त्या देखील मित्रांनो आपल्याला मोजपट्टी वापरता येईल. पहा खोडरबरची जाडी मोजण्यासाठी आपण व्हर्नियर कॅलिपर हे वापरू शकतो. ठीक आहे. पहा प्रश्न तिसरा. माझी जोडी सांगा. पहा आपल्याला जोड्या लावायच्या आहेत आता. काय लावायच्या आहेत? जोड्या लावायच्या आहेत आणि आता आपल्याला दिलंय अ गट आणि ब गट. त्या ठिकाणी लांबीची एसआय एकक, दुसरं संशोधनासाठीच्या प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक, तिसरं हाताच्या व्यक्तीच्या सहाय्याने मापन, चौथं तापमानातील लाल रंगाचा दव. आणि या ठिकाणी आपल्याला गट ब मध्ये अल्कोहोल, अप्रमाणित लांबी मापन, मीटर आणि केल्विन अशा प्रकारे गट अ आणि गट ब दिलेला आहे. आता आपण जोड्या लावूया. लांबीचे एसआय एकक काय असते? तर ई म्हणजे मीटर. संशोधनासाठीच्या प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक ते म्हणजे केल्विन. हाताच्या व्यक्तीच्या साहाय्याने मापन करताना अप्रमाणित लांबी मापन येते. त्यानंतर तापमानातील लाल रंगाचा द्रव म्हणजे 1 नंबरचं अल्कोहोल. खाली देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. ठीक आहे. हे जोड्या तुम्हाला समजण्यासाठी लावल्या मित्रांनो रेषा. ठीक आहे. पहा प्रश्न क्रमांक 4. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. पहा खालील आपल्याला काही विधानं दिली ती सत्य की असत्य सांगायची. 1 किलोमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर अतिशय असत्य असणार आहे. 1 किलोमीटर म्हणजे मित्रांनो किती होतं ते कमेंट्स करून तुम्ही सांगायचे. पहा आ, लांबी मापनासाठी मोजपट्टी व मीटर टेप ह्या 2 साधनांचा वापर केल्यास टेबलाची लांबी वेगवेगळी येते. पहा लांबी आपण एक टेबल आपल्याला जर मोजायचा आहे तर आपण तो कोणत्याही टेपने मोजला तर त्याचं जे लांबी आहे मित्रांनो ती एकच येईल. ती वेगवेगळी कशी येईल? तर हे देखील असत्य असणार आहे. ठीक आहे. पहा ई, डिजिटल तापमापी प्रयोगशाळेतील उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी वापरतात. तर असत्य हे अतिशय चुकीचं आहे. ठीक आहे. पहा पुढं. निरीक्षणातील दोषामुळे तापमान नोंदवताना चुकी होऊ शकते, चूक होऊ शकते. हे असत्य किंवा सत्य असणार आहे. तर पहा सत्य विधान आहे. निरीक्षणातील दोषामुळे तापमान नोंदवताना चूक होऊ शकते. तर केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते. हे असत्य असणार आहे मित्रांनो. केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान आपल्याला सांगता येईल का? आपल्याला जर चटका लागला, तर आपल्याला सांगता येईल का आपल्याला किती सेल्सिअसचा चटका लागला? तर नाही सांगता येणार. ठीक आहे. पहा प्रश्न 5. एका एककांची मोठ्यापासून लहान एककांपर्यंत योग्य क्रमाने मांडणी करा. पहा खाली आपल्याला काही एककं दिली आहेत मोजण्याची. त्यांची आपल्याला मोठ्यापासून तर लहानपर्यंत करायची. तर आपल्याला यात सर्व मोठं काय असतं? ते म्हणजे असतं किलोमीटर मित्रांनो. त्यानंतर मीटर, त्यानंतर सेंटीमीटर, मग मिलीमीटर. या ठिकाणी खाली तुम्हाला दिलंय. पहा प्रश्न 6. प्रश्न 6 काय आहे? तर कंपास पेटीमधील मोजपट्टीच्या साहाय्याने मोजता येणारी अचूक कमीत कमी लांबी किती? काय सांगितलंय? तर आपली जी कंपास पेटी असते त्यामध्ये जी मोजपट्टी असते त्याच्या साहाय्याने मोजता येणारे कमीत कमी अंतर किती असते? तर त्या ठिकाणी सेंटीमीटर असते, मिलीमीटर असते. ठीक आहे मित्रांनो. त्या ठिकाणी कमीत कमी म्हणजे आपलं असणार आहे मिलीमीटर. 1 मिलीमीटर इतके ते कमीत कमी असणार आहे. प्रश्न पुढचा 7वा. खालील मापन करताना तुम्ही कोणकोणते एकक वापरणार? पहा, पुस्तकाची जर आपल्याला लांबी मोजायची तर सेंटीमीटरनुसार पण आपण वापरू शकतो. किल्ल्याची जाडी जर आपल्याला मोजायची तर मिलीमीटर. किल्लीची जाडी हां, किल्ली आपली चाबी असते ना तिची जाडी. ठीक आहे. नागपूर आणि मुंबई शहरांमधील अंतर जर आपल्याला मोजायचे तर आपण ते किलोमीटरमध्ये मोजू शकतो. कापडाची लांबी जर आपल्याला मोजायची तरी मीटरमध्ये मोजू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ह्या काही मापन आहे ते या एककांमध्ये करू शकतो. पहा पुढील प्रश्न. पुढील प्रश्न काय आहे? प्रामाणिक मापन साधनांची आवश्यकता का असते?
तर आपल्याला सांगायचं की प्रामाणिक मापन जे त्यांची आवश्यकता का असते बरं? तर पहा, याचं उत्तर सर्वांना एकसारखी अचूक विश्वासार्ह मापन मिळावी म्हणून प्रामाणिक मापन साधनांची आवश्यकता असते व मोजमापातील चुका गोंधळ टाळण्यासाठी देखील म्हणजे प्रामाणिक मापन साधनांची आवश्यकता असते, असं या ठिकाणी आपण प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न 9वा. अंतर, वजन, आकारमान मोजण्यासाठीचे तुमच्या परिसरात पूर्वी वापरत असलेल्या मापनांची माहिती लिहा. पहा, जुन्या काळात ज्यावेळेस मित्रांनो आधुनिक साहित्य नव्हते, त्यावेळी कशाने मोजले जायचे अंतर, वजन, आकारमान हे आपल्याला सांगायचे. तर पहा, त्या ठिकाणी जे अंतर होते ते वित्त किंवा हात किंवा पाऊल किंवा कोस अशाने मोजायचे. वजन जे आहे ते शेर, पावशे, पावशेर, तोडा, मन आपल्या जुन्या आजी-आजोबांकडे असतील. आकारमान पहा, शेर, माप, पायली, घागर यांच्यामध्ये त्यावेळेला मोजायचे. आता तर आधुनिक साधनं आलेली आहेत. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी आपला आजचा 6वीचा पाठ 2रा स्वाध्याय झालेला आहे. अभ्यास तुमची साथ आमची. तळवीत संदीप सर, महाराष्ट्र स्टेट बोर्ड शिष्यवृत्ती नवोदय NMS 5वी ते 10वी ऑल सब्जेक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आजच आपलं छानसं YouTube चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरला. थँक यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ.